भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला इतर नगरसेवकांच्या समर्थनाची गरज असल्यानं पवित्रकार यांचं महत्त्व वाढले। भाजपच्या विरोधकांकडूनही सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू झाली। या पार्श्वभूमीवर नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी दोन्ही बाजूंनी ऑफर आल्याची माहिती आहे। सत्ता समीकरणात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अकोला महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली। अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती झाल्यात। या निवडणुकीत अकोलेकर मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिलेलं नाहीये। 80 पैकी भाजपनं सर्वाधिक 38 जागा जिंकल्यात। काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला। शिवसेना ठाकरे गट 6, वंचित बहुजन आघाडी 5, राष्ट्रवादी शरद पवार गट 3, AIMIM 3, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महानगर विकास समिती व अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले। आशिष पवित्रकार एकमेव अपक्ष नगरसेवक आहेत। माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे आशिष पवित्रकार हे पुतणे आहेत। या अगोदर 2012 व 2017 मध्ये ते भाजपच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आले होते। स्थानिक नेतृत्वांशी त्यांचा मतभेद असल्यानं नाराज गटात त्यांचा समावेश होता। अपेक्षेप्रमाणे भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही। भाजपातील नाराज गटानं तिसरी आघाडी स्थापन करण्याची चाचपणी केली। त्यात आशिष पवित्रकार यांचाही समावेश होता। भाजपच्या प्रदेश नेतृत्वानं तिसरी आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच नाराज गटातील तिघांचा पक्षात पुनर्प्रवेश करून घेतला। त्यानंतर प्रभाग 13 ड जागेवर अपक्ष म्हणून आशिष पवित्रकार निवडणूक रिंगणात उतरले। त्यांनी भाजपचे उमेदवार अनिल मुरुमकर यांचा 2123 मतांनी पराभव केला। भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे। भाजप बहुमताच्या काठावर आहे। त्यांना समविचारी नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज राहील। दुसरीकडे काँग्रेसने इतर विरोधकांचं संख्याबळ देखील 40च्या जवळ पोहोचत असल्यानं त्यांनी सत्ता समीकरण जुळवण्याची धडपड सुरू केली आहे। दोन्ही बाजूंनी एकमेव अपक्ष नगरसेवकाचं समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। आशिष पवित्रकार काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष राहील। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।